आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर एक बटाट्याचं झाड लावलं, भारताने त्याला पाणी दिलं, पाकिस्तानने खत घातलं आणि काही महिन्यानंतर त्याला बटाटे आले, तर ते बटाटे कोणाचे असतील? एकदम सोपा प्रश्न, विचार करा, प्रश्नामध्येच उत्तर आहे. आणि ह्या प्रश्नावरून खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा विचार करायचंय, प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच आहे. एकदम सोपं उत्तर आहे. भारताचं आहे की पाकिस्तानचं आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही उत्तर आहे, त्याचा विचार करून तुम्हाला सांगायचं होतं. ओके, हा उभा राहा. आदित्य, ते त्या झाडाचेच बटाटे असतील. त्या झाडाचेच बटाटे असतील? नाही 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 नाही. ओके, हां उभा राहा नवनाथ, पटकन फास्ट. बटाट्याचं झाड नसतं. बटाट्याचं झाड नसतं, माहिती का तुम्हाला? बटाट्याचं हे रोप असतं. आणि दुसरा प्रश्न, बटाटे हे काही महिन्यात येतात, काही वर्षामध्ये नाही, हे त्याचं उत्तर होतं. तर भरपूर जणांनी ते उत्तर, त्याचा विचारच केला नाही. तू काय म्हणतात, नाही पाकिस्तानचे, काय म्हणतात भारताचे, नाही भारताने खत पाणी दिलं, भारतालाच द्यायला पाहिजे, युद्ध व्हायला पाहिजे, असं काही नव्हतं. तर बटाट्याचं झाड नसतं. आणि झाड नसताना सुद्धा समजा रोप असेल, तर त्या रोपाचं सुद्धा वर्षानंतर फळं नाही येत, तर किती दिवसानंतर येतात त्या बटाट्याला बटाटे? काही महिन्यानंतर, 3 ते 4 महिन्यानंतर. हे त्याच्या मागचं उत्तर होतं की बटाट्याचं झाड नसतं. ओके, सी यू.